मन मंदिरा गजर भक्तीचा. किती माणसं इथे बसलीत. जा माझ्यासारखा एक जगातून आणून दाखवा. नाही मिळणार. तुमच्यासारखा भेटेल केशवबुवा, नाही मिळणार. तुझ्यासारखा नाही, ह्यांच्यासारखा नाही, कुणासारखाच दुसरा भेटणार नाही. काय लीला आहे, काय लीला आहे. माणसं म्हणतील की बाबा महाराज सारखे दिसतात, पण बाबा महाराज नाही. फेटा बांधल्यावर वगैरे वगैरे घडतं, पण बाबा महाराज अगदी आई सारखी आमटी झाली आहे, सारखी झाली आहे म्हणणं आहे. ती चुकून झाली. इट वॉज अन ॲक्सिडेंट. आई सारखी झाली म्हणजे इट वॉज अन ॲक्सिडेंट. आईची रोजच तशी होत होती. माझं बोलणं कळलं का? म्हणून तो म्हणतो की फुरका मारल्यावर आईची आठवण झाली. इट वॉज अन ॲक्सिडेंट. तसं नीट लक्षात घ्या. तसं एकासारखं एक नाही. ही विविधता जी आहे ईश्वरी सत्तेची, मग दृश्यामधून कोणाचं दर्शन आहे? प्रत्येक चेहऱ्यामध्ये ज्ञानाचं दर्शन आहे, प्रत्येक बोटामध्ये आहे. अहो काय तुम्हाला सांगू, किती सांगू. प्रत्येक अंगठ्याची जी हे आहे ती कोणासारखी नाही, म्हणून त्याच्यावरून गुन्हेगार पकडतात. आता एवढाच भाग काय करायचं बरं. सगळे रेगा जे आहेत ना इथल्या इथे फिरतायत, पण इथल्या इथे फिरतायत त्याच्यात जगभर फिरवलं त्यांनी. कोणाचाच अंगठा कोणासारखा नाही. मी म्हटलं प्रभू ही तुझी काय लीला आहे, ही तुझी काय लीला आहे की एका अंगठ्याच्या खुणेसारखी दुसऱ्या अंगठ्याची खूण नाही. तो म्हणले हीच माझी लीला आहे, हीच माझी लीला आहे. तुला वाटतं माझं कर्तृत्व आहे, माझं कर्तृत्व नाही, त्या लीलेच्या रूपाने मीच प्रकट होतो. म्हणून कृष्ण चरित्रामध्ये सगळी लीला इथून तिथून लीला आहे. सुंदर लीला, अतिशय उखळबंधन लीला, चिरहरण लीला, माखन चोर लीला, सगळी लीला. चोरी ही सुद्धा लीला. कळलं का तुम्हाला? गवळींची वस्त्र पळवली ही लीला. का त्याच्यातलं तत्व कळलं तर मग तुम्हाला वाटेल की काही हे चुकीचं नाही. लीलाच आहे ती, नाही का? कृष्णचरित्रामध्ये चिरहरण लीला ही फार मोठी मानली जाते बरं का. गोपी कात्यायनी वृत्त करत होत्या की पुढच्या जन्मी हा पती मिळावा म्हणून. कृष्ण शिवाची उपासना आहे ती. कात्यायनी म्हणजे पार्वती, जी उपासना केली ती, की पुढच्या जन्मी हा पती मिळावा. कशा करता सांगतोय नीट लक्षात घ्या. लीला सांगतोय, बाकीचं काही सांगत नाही. मग आता जर हा पती मिळावा ही प्रार्थना केली तर एक दिवस प्रसन्न झाला. लीला मोठी गमतीची आहे, त्याच्यातून चांगलाच अर्थ काढावा. म्हणून कृष्णचरित्र ज्यांना कळलं ते महात्मे झाले, आणि ज्यांना कळलं नाही ते तमासगीर झाले. दोन भाग आहे. तिथेही कृष्ण आहे, इथेही कृष्ण आहे, पण फरक आहे. इथला कृष्ण निराळा आहे. काय? पदराला ओढू नको हा शब्द जरी असला तरी ओढल्याशिवाय बरं वाटत नाही, हे त्याच्यातली भूमिका आहे. गोपी तिचाच अर्थ आहे, जी गोइंद्रियातून प्रभू प्रेमाचा रसपान करते, रस पिते ती गोपी. सर्वच त्याचं रूप असल्या कारणाने कुठेही फरक नाही, कुठेही फरक नाही. क्षमा करा, दृष्टांत जरा हे आहे, पण सांगायला काही हरकत नाही. सगळी चांगली सात्विक मंडळी आहेत. बाई आपल्या नवऱ्यापुढे कपडे बदलायला सुद्धा लाजेल, पण आपल्या बाळापुढे नाही. कारण परिच्छिन्नता नाही, कुठे साक्षीत्व नाही, एकरूपता आहे. तसं गोपी रूपाने प्रभूच नटलेला होता, आणि प्रभूच्या रूपाने गोपीच होत्या. वस्त्र ठेवली आणि स्नानाला उतरल्या. यांनी सगळी वस्त्र घेऊन टाकली. असं आहे तत्वज्ञानामध्ये, भेद हे लुगडं आहे. माझं म्हणणं कळलं का? नाथ महाराज भागवतात म्हणतात, एकांत मिनलिया कांता लाज सर्वथा सोडावी. ती सोडली तर आई होईल, नाही तर आई होणार नाही. द्वैताचं लुगडं इथे सगळं संपून गेलं, घेऊन गेला. थोडक्यात सांगतो, तसे चिर आलेला सांगायचे म्हटलं तर तो स्वतंत्र विषय आहे.
ते प्रश्न उत्तरं सांगायचे. बाहेर आल्या, बाहेर आल्या बघितल्यानंतर काही कपडे नाहीत. अर्र म्हणे. आणि हे पाटे 3-4ची गोष्ट. पूर्वीच्या काळी बायका लवकर आंघोळीला यायच्या, पुरुष यायच्या आत, म्हणून त्यावेळेला गावातला पुरुष कोणी जायचा नाही तिथे, बरं का. कालची भांडी धुणी घेऊन जायची, धुवायची, आंघोळ करायच्या, आणि घरी यायचं. मग त्या गेल्यानंतर पुरुष जायचे. गाव, ओढा, लहान गाव, तसं झालं बा. मोठी गंमत झाली तिथे. ह्या आतमध्ये बुडल्यावर हे घेऊन गेल्या, बाहेर येतात तर काही नाही तिथे. घाबरल्या. इकडे तिकडे बघतायत, इकडे बघतायत, तिकडे बघतायत, तिकडे बघतायत, तिकडे बघतायत, कुठे आहे कोण. वरून हास्य आलं. अर म्हणे, तू आहेस होय. मग जास्तीच लाजल्या. ते म्हणे, कन्हैया ती लुगडी टाक खाली. ते म्हणले, तसं नाही आहे, अशी आंघोळ नदीमध्ये कळणं हे पाप आहे. पापाचं प्रायश्चित्त केल्याशिवाय तुम्हाला मी लुगडी देणार नाही. मग काय प्रायश्चित्त करायचं. तो ये उगवता सूर्य आहे त्या दिशेला हात जोडा. मग ते आता कसा हात जोडणार. एका हाताने करतात, 2 हात लावा म्हणे. ते म्हणे, कन्हैया काय सांगतोस, लाज वाटते. तेव्हा त्यांनी सांगितलं, लाज वाटत नाही का तुमच्या जीवाला. पाणी अंगाला स्पर्श करतोय तेव्हा लाज वाटत नाही. तत्वज्ञान आहे का त्यातलं. वारा अंगाला स्पर्श करतोय तेव्हा लाज वाटत नाही. डोळे अंगाला स्पर्श करतात तेव्हा लाज वाटत नाही. आणि मी तर तुमच्या रूपानेच आहे, माझी लाज का वाटावी. तुझ्या प्रत्येक दारावर मी बसलोय संरक्षक म्हणून. म्हणून ते बाहेर जाऊन देत नाही, आतल्यात फिरवतो. मग उन्हाळ्यामध्ये ऊन लागून घोळाना फुटतो. मराठी शब्द कळलं का. घोळाना फुटतो आणि फुटल्यावर असं रक्त वाहतं. अरे 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 म्हणलं. अरे म्हणला, नाकातून रक्त व्हायला. म्हणजे तुला आत्ता कळलं हे नाकात रक्त आहे. अहो तुम्ही बघत नाही. जरा जरा लागलं तर रक्त येतं. इथे कितीही इथे आहे सर्व 9 ठिकाणी शरीर फाटलेलं आहे, पण कुठून एक थेंब येत नाही. प्रत्येक दरवाजा प्रभू धरून बसलाय. हे नुसते बघता बघता तुम्हाला अमृत अनुभव येईल. अमृत तत्वाचा अनुभव येईल. आणि जो येईल जो अनुभव, वस्तुत मृत अनुभव नाही, अमृत अनुभव. जो अनुभव आल्यानंतर संपून जातो, काही क्षणाबद्दल आनंद असतो. हा जो अमृत अनुभव आहे, शेवटच्या श्वासापर्यंत प्रभू प्रेमाचं दर्शन होणं, हाच अमृत अनुभव आहे. वारा अंगाला स्पर्श करतोय तेव्हा लाज वाटत नाही. डोळे अंगाला स्पर्श करतात तेव्हा लाज वाटत नाही. आणि मी तर तुमच्या रूपानेच आहे, माझी लाज का वाटावी. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. माझ्याकरता प्रार्थना करताय आणि मी प्रगट झाल्यानंतर काय सिद्धांत लक्षात घ्या. स्पर्श नको म्हटला तरी वाऱ्याचा स्पर्श आहे, दृष्टीचा स्पर्श आहे, नाही का. एखादा तुम्हाला हाताने स्पर्श करू शकणार नाही, पण दृष्टीने करू शकेल. मग सर्व पंचमहाभूतांची स्पर्श तुम्हाला आहे. आणि मला काल असता, मी तर ह्या पंचमहाभूतांचा बाप आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे माझ्यामुळे आहेत, माझ्यामुळे आहेत. थोडक्यात सांगतो, आवरून घेतो. शेवटी 2 हात वर केल्यानंतर लुगडी फेकून दिली. तुम्हाला कळण्याकरता केलं की तुम्ही मी निराळे नाही. कळलं का तुम्हाला. ही त्याच्यातली लीला आहे. चिरहरण लीला म्हणजे यत्किंचित भेद असू नये, यत्किंचित काही साक्षीत्व नाही मध्ये. काय सांगतायत. तसं दृश्य जगतामध्ये आणि द्रष्टामध्ये यत्किंचित साक्षीत्व नाही, यत्किंचित परिच्छिन्नपणा नाही. दृश्यामधून त्याचं दर्शन आहे, बरं का. सगळं काढून घेतलं अंगावरचं, बाजूला ठेवलं, पण बाजूला ठेवलं तरी दर्शन त्याचं झालं. कशा करता सांगतोय. कृष्ण लीला ही अलौकिक आहे. नीट कळली तर ठीक आहे, नाही कळली तर घोटाळे होऊन जातील. आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले, अरे अज्ञान सुद्धा प्रकाशित होतंय. हे अज्ञान म्हणतोयस, हे अज्ञान म्हणण्याकरता तुझ्याजवळ ज्ञान आहे.
हे अज्ञान आहे हे म्हणण्याकरता तुझ्याकडे काय आहे? ज्ञानामुळे म्हणतोयस हे अज्ञान आहे. आणि हे अज्ञान आहे म्हटलं की ते ज्ञान सिद्ध होतं, अज्ञान सिद्ध होत नाही. हे अज्ञान आहे कळलं कशाने? हे अज्ञान आहे ज्याच्याने कळलं ते ज्ञान. म्हणून कोणत्याही अवस्थेमध्ये प्रकाशाला तुम्ही जर अंधकार म्हणाल नाही चालायचं. असो हे आत्मराजे आपण पेते जे आपणची देखील. महाराज पुढे म्हणाले ऐसे जगत ज्ञान जे आहे ते अज्ञान म्हणे मी विये येणे अनुमाने हो पाये मी अति ऐसा. महाराज म्हणाले असे तर सांगितलं जग हे ज्ञान स्वरूप आहे. असं जग अज्ञान म्हणणं मी विये, अज्ञान म्हणते माझ्यापासून उत्पन्न होते, मी विये असं जर अज्ञान म्हणत असेल तर याच्यावरून अज्ञान आहे असं अनुमान होतं. मी विये, कोण विये? तू नाही, मी विये हे जर तुला ज्ञान झालं असेल, आलं का लक्षात? तर ते जे वृत्ती तुझ्यात प्रगट झाली, जी ज्ञानाची भूमिका तुझ्यात प्रगट झाली, तीच दाखवते की अज्ञान नाही तर ज्ञानच आहे. अवे बघा, तुम्ही म्हणता मला कळलं नाही, पण कळलं नाही हे कळलं ना, नाही का? कळलं नाही बरोबर आहे, पण कळलं नाही कशाने कळलं? ज्ञानाने. म्हणजे कोणत्याही न कळण्याच्या अवस्थेमध्ये सुद्धा ज्ञान आहेच, न कळण्याच्या अवस्थेमध्ये सुद्धा कळणं आहेच. तेव्हा कळत नाही हे कळतंय, हे काय कमी आहे? मन मंदिरा गजर भक्तीचा.